नमस्कार मित्रांनो, रेड बस ॲपला महामंडळाचा दणका। मुंबई प्रवाशांना मोबाईलवरून सहज तिकीट काढता यावे यासाठी एसटी महामंडळाने मल्टी ऑनलाईन रिझर्वेशन सिस्टीम MTORS संकल्पनेअंतर्गत रेड बस ॲपशी करार केला होता। परंतु रेड बसवरून तिकीट काढताना विम्याच्या नावाखाली प्रवाशांकडून जादा रक्कम घेतली जात असल्याचे निदर्शनास आल्यामुळे महामंडळाने रेड बस ॲपशी केलेला करार रद्द केला आहे। एसटीने वर्ष 2015 मध्ये तिकीट आरक्षणाकरता इंद्रधनु आरक्षण प्रणालीची सुरुवात केली होती। या प्रणालीमध्ये रेड बसला बाह्य संस्था म्हणून नेमण्यात आले। करारानुसार रेड बसला मासिक तिकीट विक्रीवर 6 लाख रुपयांपर्यंत 4%, 6 ते 10 लाखापर्यंत 5% आणि 10 लाखांच्या पुढे 6% कमिशन देण्यात ठरले होते। त्यावेळी एसटीच्या दिवसांची प्रवासी संख्या 15,39,000 तर रेड बसची प्रवासी संख्या 12,000 होती। नव्या आरक्षण प्रणालीमुळे 2019 मध्ये रेड बसच्या ॲपवरून तिकीट खरेदी व आरक्षण करणाऱ्या प्रवाशांची संख्या 14,46,000वर पोहोचली, तर एसटीच्या ॲपवरील प्रवासी संख्या 14,37,000वर एवढी झाली आहे। एसटी ॲपवरील प्रवासी गट ते रेड बस ॲपवरून तिकीट काढताना प्रवाशांकडून कमिशनच्या रकमेसह विम्याच्या नावाखाली अधिकच रक्कम घेण्यात येत होती। त्याचा आर्थिक भूर्दंड प्रवाशांना सहन करावा लागत होता। एका प्रवाशाने कुर्ला ते जालना प्रवासासाठी रेड बसवरून तिकीट बुक केले असता त्याच्याकडून 18 रुपये जास्त घेण्यात आले। या संदर्भात त्या प्रवाशाने तक्रार केली असता हा प्रकार उघडकीस आला। त्यानंतर जाग आलेल्या महामंडळाने रेड बसला नोटीस पाठवून त्याचे पैसे रोखण्यात आले। प्रवाशांची लूट 2015 ते 19 पर्यंत 14,49,000 प्रवाशांनी रेड बसवरून तिकीट बुक केले होते। प्रत्येक प्रवाशांकडून 18 रुपये। त्यानुसार रेड बसने 4,01,91,000 रुपये वसूल केल्याचे लेखापरीक्षणातून निदर्शनास आले। त्यानुसार महामंडळाने रेड बसला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून अपडेट व्हिडिओ लगेच पाहायला भेटेल। धन्यवाद।